सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती। या संदर्भात या संदर्भात ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे। त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही। या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू। दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू, त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू। आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे, तथापि तिथे एक संतापाची लाट आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या। मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे। मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये। निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू। आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता येईल। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी आणि बीड मधील घटनांमुळे सभागृहातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी 2 घटनांचा उल्लेख सरकारला भूमिका मांडण्याचं आवाहन केलं। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नावरकरे यांनी नानांना नियमाची आठवण करून देत बसण्याची विनंती केली। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेत यावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं स्पष्ट केलं। परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटना या महायुतीचं सरकार आल्यानंतरच्या आहेत। आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता परभणीत मृत्युमुखी पडला असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नावरकरे यांनी नाना पटोलेंना मध्येच थांबवलं। आपण स्वतः विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहात, आपल्याला नियमाची जाणीव आहे। आपण स्वतःच म्हणालात की शोक प्रस्ताव असताना हे विषय घेता येणार नाहीत, त्यामुळे मी निर्णय दिल्यावर बोलू नाना बसा असं नावरकर म्हणाले। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे। विधानसभा अध्यक्ष जो दिवस नेमून देतील त्या दिवशी मग उद्या का असेना आपण पूर्ण चर्चा करू, कारण दोन्ही घटना गंभीर आहे। आपण त्यावर कारवाई काय केली ते बघू। परभणीच्या घटनेच्या संदर्भात आव्हान आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही। ज्याने अपमान केला तो मनोरुग्ण आहे। तरीही कारवाई झाली, तथापि जी संतापाची लाट आली त्यात काही घटना घडल्या असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।